नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. सो मित्रांनो, तुम्ही जर 11th स्टँडर्ड किंवा 12th स्टँडर्ड सायन्समध्ये असाल किंवा तुमची 12th स्टँडर्ड देऊन झालेली आहे, तर मग तुमच्यासमोर काय काय ऑप्शन्स आहेत पुढच्या बऱ्याचशा करिअर ऑप्शन्सला अनलॉक करण्यासाठी. तर एकूणच 12th स्टँडर्डमध्ये असताना तुम्ही कोणते कोणते कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स देऊ शकता, हे सगळं काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता या ठिकाणी मी ऑलमोस्ट 10 एक्झाम्सबद्दल लिहिलेलं आहे. याच्या व्यतिरिक्तही काही एक्झाम्स असू शकतात, पण मोस्ट ऑफ दी स्टुडंट्स ज्या एक्झाम्स प्रेफर करतात ते मी या ठिकाणी घेतलेलं आहे. अजून एखादी अशी काहीतरी एक्झाम असेल जी मी इथे मेन्शन नाही केली आहे, पण ज्याच्याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी आहे, त्या एक्झामचं नाव तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. जर मला इन्फॉर्मेशन मिळाली तर मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. ओके फ्रेंड्स. सो आता या ठिकाणी मी 10 एक्झाम्स क्रमाने लावलेत. याचा क्रम त्याच्या एलिजिबिलिटीवरती किंवा किती डिफिकल्ट ती एक्झाम आहे याच्यावरती डिसाईड नाही केले मी. मला ज्याप्रमाणे एक्झाम्स आठवत गेल्या किंवा माहिती आहेत त्याप्रमाणे मी क्रम लावलेला आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिली एक्झाम आहे ती म्हणजे नीट. नीट म्हणजेच काय? नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट. आता ही एक्झाम कोण देऊ शकतं? तर ज्यांचे विषय फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी आहेत असे विद्यार्थी ही एक्झाम देऊ शकतात. ही एक्झाम तुम्ही 12thमध्ये आत्ता असाल, तुम्ही अजून 12thची एक्झाम दिली नाही आहे, तरीसुद्धा तुम्ही आत्ता 12thमध्ये असताना पण या एक्झामला एलिजिबल आहात. या एक्झामचा बेसिक क्रायटेरिया आहे की तुमचे 17 इयर्स जे एज आहे तर ते कंप्लीट असलं पाहिजे. आणि ऑलमोस्ट जी मुलं 12thला आहेत ते 17 वर्षाच्या वरतीच असतात. त्याच्यामुळे तुम्ही सगळेजण या एक्झामला बसू शकतात. ठीक आहे. असं पण आहे की कंप्लीट पूर्ण असलं पाहिजे. त्याचा क्रायटेरिया आहे की डिसेंबरपर्यंत, जानेवारीपर्यंत काहीतरी असलं पाहिजे. तर तुम्ही ते क्रायटेरिया वगैरे प्लीज चेकआउट करा. मी इथे पूर्ण इन्फॉर्मेशन नाही देते, कारण मी ऑलरेडी नीटबद्दल सगळी इन्फॉर्मेशन अपलोड केलेली आहे. चलो. सो आता ही एक्झाम का बरं द्यायची? तर ही एक्झाम द्यायची आहे जर तुम्हाला डॉक्टर बनायचं असेल तर. म्हणजेच तुम्हाला MBBS करायचं आहे, तुम्हाला BDS करायचं आहे, BMS करायचं आहे, BUMS करायचं आहे, या कुठल्याही कोर्सेसला जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी नीट द्यावी लागते. किंवा तुम्हाला फिजिओथेरपी पण करायची असेल तर त्यासाठी सुद्धा नीट गरजेची आहे. सो नीट दिल्यानंतर जर तुमच्याकडे PCB असेल तर तुम्ही या ज्या काही कोर्सेसची मी नावं घेतली त्या कोर्सेसमध्ये ॲडमिशन घेऊ शकता ॲज पर युअर मार्क्स, ॲज पर युअर रँक आणि ॲज पर युअर स्टेट. चलो. सो ही झाली आपली पहिली एक्झाम. फक्त एकच असं आहे की जर तुमच्याकडे मॅथ्स असेल, बायोलॉजी नाही आहे, फक्त मॅथ्स आहे, तर तुम्ही ही एक्झाम देऊ शकत नाही. तुमच्याकडे PCMB असेल तर तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. इन शॉर्ट तुमच्याकडे बायोलॉजी हा विषय असला पाहिजे. नेक्स्ट आहे JEE मेन्स आणि JEE ॲडव्हान्स. JEE मेन्स आणि JEE ॲडव्हान्स देण्यासाठी तुमच्याकडे मॅथ्स हा विषय असला पाहिजे. ठीक आहे. मग तुम्ही चारी पण विषय ठेवले असतील, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी, तरी पण चालेल, पण तुमच्याकडे मॅथ्स कंपल्सरी असला पाहिजे. आता कधी कधी काय होतं की बरेचसे नीट देणारी मुलं JEE पण असंच एक ट्रायल बेसिसवरती देतात. तर तुम्ही JEE असंच देऊ शकता. जरी तुमच्याकडे मॅथ्स नसेल तरी पण JEE देऊ शकता. पण तुम्हाला जेव्हा ॲडमिशन घ्यायचं असेल इंजिनिअरिंगच्या कुठल्याही कॉलेजेसमध्ये, तेव्हा मात्र तुम्ही ॲडमिशन नाही घेऊ शकत. बरेच तुम्ही पाहिलं असेल की बरेचशी मुलं म्हणतात की आम्ही JEE पण दिलं, आम्ही नीट पण दिलं, त्यांचं बायोलॉजी असून सुद्धा. तर बेसिकली तुम्ही द्यायची म्हणून एक्झाम देऊ शकता, पण त्या एक्झामचा तुम्हाला काही पुढे फायदा होणार नाही जर तुमचं मॅथ्स नसेल तर. ठीक आहे. कारण ऑब्व्हियसली तुम्हाला जेव्हा ॲडमिशन दिलं जाणार तेव्हा 12वी तुम्ही कुठल्या सब्जेक्टने केली हे पण पाहणार ना ते लोक. त्याच्यामुळे तुम्हाला मॅथ्स नसेल तर ॲडमिशन मिळणार नाही. तुम्ही द्यायची म्हणून एक्झाम देऊ शकता. जर तुम्हाला स्वतःला टेस्ट करायचं असेल की मला फिजिक्स, केमिस्ट्री किती येतं तर तुम्ही देऊ शकता. तर बेसिकली या एक्झाम्स आहेत बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग, बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी, बॅचलर ऑफ आर्किटेक्चर, बॅचलर ऑफ प्लॅनिंग, या सगळ्या कोर्सेससाठी. सो तुम्ही जर या कुठल्या कोर्सेसमध्ये इंटरेस्टेड असाल तर तुम्ही जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन म्हणजेच JEE देऊ शकता. JEEमध्ये पण JEE मेन्स आहे आणि JEE ॲडव्हान्स आहे. या दोघांमधला फरक काय आहे तो मी एका छानशा व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळेल. त्यासोबतच JEE मेन्स जेव्हा तुम्ही देता तेव्हा एक पर्टिक्युलर पर्सेंटाईलचा मार्क दिला जातो की त्याच्यावरती जर तुमचे पर्सेंटाईल असतील तरच तुम्ही JEE ॲडव्हान्सला एलिजिबल आहात. याचा अर्थ सगळेच लोक JEE ॲडव्हान्स नाही देऊ शकत. जे JEE मेन्स देऊन एलिजिबल आहेत तेच लोक फक्त JEE ॲडव्हान्स देऊ शकतात. JEE ॲडव्हान्स दिल्यानंतर तुम्हाला मोठे मोठे IITsमध्ये ॲडमिशन मिळतं. JEE मेन्सने पण तुम्हाला नॅशनल लेवल आणि स्टेट लेवलचे इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळतं, पण तुम्हाला IITsमध्ये JEE मेन्सने ॲडमिशन नाही मिळणार. सो इथपर्यंत आपण सगळ्या एक्झाम्स पाहिलेत. थर्ड एक्झाम आहे ती म्हणजे MHT CET. जे कॅन्डिडेट्स महाराष्ट्रामधले आहेत, इवन बाहेरचे पण बरेचसे लोक MHT CET देऊ शकतात, पण पर्टिक्युलरली हा व्हिडिओ मी महाराष्ट्रातल्या मुलांसाठी बनवते. सो जे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये आहेत त्यांच्यासाठी महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट ही एक्झाम आहे. या एक्झाममध्ये तुम्ही PCB वाले असाल आणि PCM वाले असाल किंवा चारही विषय असतील तर तुम्ही हे दोन्ही पण पेपर देऊ शकता. सो PCM ज्यांच्याकडे आहे ते अगेन बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग किंवा बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजीसाठी PCMचा पेपर देऊ शकता. हे दिल्यानंतर तुम्ही महाराष्ट्र स्टेटमधले जे काही कॉलेजेस आहेत इंजिनिअरिंगचे तर त्या सगळ्या कॉलेजेससाठी एलिजिबल होता. जर तुम्ही PCB केलं तर तुम्हाला फार्म D
म्हणजे डॉक्टर ऑफ फार्मसी आणि त्यासोबतच बी फार्मसी या काही कोर्सेसला तुम्ही एलिजिबल होता. अगेन ही जी टेस्ट आहे ही स्टेट लेवल आहे. तर तुम्हाला इथून ज्याही कुठल्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळणार आहे ते फक्त महाराष्ट्रामधले कॉलेज असणार. तुम्ही MST CET देऊन त्याच्या बेसिसवरती तुम्ही पश्चिम बंगालमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, मध्य प्रदेशमध्ये कुठेही ॲडमिशन नाही घेऊ शकत. तुम्हाला या एक्झामद्वारे फक्त महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन घेता येईल. ओके. सो अगेन MST CET वरती एक डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केला आहे. प्लीज चेकआउट करा. तुम्हाला त्याच्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन बघायला मिळेल. तुम्ही म्हणाल जेईमध्ये, जेई ॲडव्हान्समध्ये आणि CETमध्ये काय फरक आहे, याच्यावरती जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर नक्की सांगा, मी तोही अपलोड करेन. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे NDA. NDAची एक्झामसुद्धा वर्षातून 2दा होते. CET वर्षातून एकदा होते, जेई मेन्स वर्षातून 2दा होते आणि नीट वर्षातून एकदा होते. ठीक आहे. ॲडव्हान्स पण वर्षातून एकदा होते. आता NDAची जी एक्झाम आहे याचं पूर्ण नाव आहे नॅशनल डिफेन्स अकॅडमी. NDAमध्ये तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला NDAची एक्झाम द्यावी लागते. इथे तुम्हाला जेव्हा तुम्ही सिलेक्ट होता तेव्हा तुम्ही 3 वर्षांचा एक NDAचा प्रोग्राम आहे लाईक बॅचलर्सप्रमाणे तो कंप्लीट करता आणि मग त्यानंतर तुम्हाला आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्समध्ये तुमचं सिलेक्शन होतं. आता या एक्झामसाठी आवश्यक आहे की तुमच्याकडे फिजिक्स आणि मॅथ्स असलं पाहिजे. म्हणजे ऑब्व्हियसली तुम्ही PCMचे स्टुडंट असले पाहिजे. ठीक आहे. जर तुम्ही PCMचे स्टुडंट असाल तरच तुम्ही NDA देऊ शकता आणि तुम्ही नेव्ही, एअरफोर्समध्ये वगैरे सिलेक्ट होऊ शकता. काही कोर्सेसमधून जर तुम्ही आर्ट्सला असाल तरी पण जाऊ शकता आर्मीमध्ये, पण तुम्हाला नेव्ही आणि एअरफोर्सला जाता येत नाही. जर तुमच्याकडे मॅथ्स असेल आणि फिजिक्स असेल तरच तुम्ही नेव्ही आणि एअरफोर्समध्ये तुम्हाला जाता येतं. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आयसर. आयसर म्हणजे काय? इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च एक्झाम. सो बेसिकली आयसर ही जी एक्झाम आहे तर ही एक्झाम तुम्हाला जर BSc करायची असेल किंवा तुम्हाला रिसर्चच्या काही कोर्सेसमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. तुमच्याकडे PCM असेल, तुमच्याकडे PCB असेल, तुमच्याकडे PCMB असेल, काही पण असू दे, तरी पण तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. इवन या एक्झाममध्ये जो सिलेबस आहे तर तो 4ही विषयांचा येतो. तुमच्याकडे भले मॅथ्स नसेल, भले बायोलॉजी नसेल, तरी पण तुम्हाला एक्झाम मात्र 4ही विषयांची द्यायची आहे. त्याच्या अकॉर्डिंग तुमचे मार्क्स कॅल्क्युलेट होतात आणि मग तुम्हाला ॲडमिशन दिलं जातं. ठीक आहे. तुम्हाला एक्झाम मात्र 4 विषयांची द्यावी लागते. तुम्हाला भलेही मॅथ्स येत नसेल किंवा बायोलॉजी येत नसेल, तुम्ही तो चॅप्टर स्किप किंवा तो सेक्शन स्किप करू शकता आणि फिजिक्स, केमिस्ट्री सॉल्व्ह करू शकता. पण येताना एक्झाम मात्र 4ही विषयांवरती येते. तुमच्याकडे कुठलाही ग्रुप असेल तरी पण तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. तर बेसिकली या एक्झाम्सद्वारे तुम्हाला आयसरचे जे काही इन्स्टिट्यूट्स म्हणूया आपण किंवा आयसरचे स्वतःचे इन्स्टिट्यूट्स आहेत, जसं की IITs आहे त्याप्रमाणे आयसर आहे. या ठिकाणी तुम्हाला या एक्झामच्या आधारे डिपेंडिंग अपॉन युअर रँक, युअर मार्क्स, तुम्हाला इथे ॲडमिशन मिळतं. चलो. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे नाटा. नाटा स्टँड्स फॉर नॅशनल ॲप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर. सो ज्यांना पुढे आर्किटेक्चरमध्ये काहीतरी करिअर करायचं असेल तर त्या लोकांसाठी आहे नाटा. तुम्ही जेई मेन्सद्वारे पण आर्किटेक्चर, बॅचलर ऑफ आर्किटेक्चर करू शकता. इवन तुम्ही नाटाद्वारे सुद्धा बॅचलर ऑफ आर्किटेक्चर करू शकता. सो बेसिकली नाटा देण्यासाठी तुमच्याकडे मॅथ्स असणं कंपल्सरी आहे. सो तुम्ही PCMचे स्टुडंट असले पाहिजे आणि इथून मग तुम्हाला बरेचशा कॉलेजेसमध्ये, ज्या कॉलेजेसमध्ये नाटा एक्सेप्टेड आहे त्या कॉलेजेसमध्ये जाऊन तुम्ही नाटाद्वारे तुमच्या रँकनुसार ॲडमिशन्स घेऊ शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे VIT-EEE. VIT-EEE म्हणजे काय? वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग एंट्रन्स एक्झाम. सो बेसिकली तुम्हाला जर इंजिनिअरिंग करायचं आहे, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग, बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी, तर त्यासाठी वेल्लोर इन्स्टिट्यूटची स्वतःची अशी एक्झाम आहे. अगेन तुमच्याकडे इंजिनिअरिंग करायचं म्हटल्यावरती PCM असलं पाहिजे. तुम्ही इवन वेल्लोरमधले नसाल किंवा तुम्ही महाराष्ट्रामधले सुद्धा असाल तरी पण तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. कारण ही एक्झाम, या एक्झामद्वारे तुम्ही कुठल्याही स्टेटमध्ये असो इंडियामध्ये तुम्ही ही एक्झाम देऊन त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. ठीक आहे. इंजिनिअरिंगसाठी एक्झाम आहे. नेक्स्ट आहे BITSAT. BITSAT म्हणजे काय? बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स ॲडमिशन टेस्ट. बिट्स पिलानी, बिट्स गोवा, बिट्स हैदराबाद ही काही नावं तुम्ही ऐकली असतील. तर अगेन तुम्हाला जर BTech किंवा बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग म्हणजे इन शॉर्ट इंजिनिअरिंग फील्डमध्ये जायचं असेल आणि तुम्हाला जर बिट्ससारख्या मोठ्या मोठ्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन हवं असेल तर या कॉलेजेसमध्ये किंवा या कॉलेजेसची त्यांची स्वतःची एक्झाम असते. जेई मेन्स पण असते, पण त्या व्यतिरिक्त या कॉलेजची स्वतःची एक्झाम ठेवलेली आहे की तुम्हाला या 3 कॉलेजेसमध्ये बिट्स पिलानी, बिट्स गोवा, बिट्स हैदराबादमध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही त्यांची स्वतःची एंट्रन्स एक्झाम क्लिअर केली असली पाहिजे. आणि अगेन तुमच्याकडे त्यासाठी PCM असलं पाहिजे कारण तुम्ही इंजिनिअरिंगच्या कॉलेजमध्ये जाणार आहात. ठीक आहे. नेक्स्ट आहे AIEED म्हणजेच काय? ऑल इंडिया एंट्रन्स एक्झामिनेशन फॉर डिझाईन. जर तुम्हाला डिझाईनमध्ये, फॅशन डिझायनिंग वगैरे या सगळ्या डिझाईनच्या फील्डमध्ये जर इंटरेस्ट असेल तर ती ही एक्झाम आहे AIEED. अगेन आता या एक्झाम्सद्वारे तुम्ही
त्या त्या कॉलेजेसमध्ये जे कॉलेजेस या एक्झामच्या अंडर ॲडमिशन देतात त्याची इन्फॉर्मेशन तुम्ही गुगलवरून मिळवू शकता. मी या ठिकाणी प्रत्येक एक्झामला डिटेलमध्ये नाही एक्सप्लेन करत आहे, पण तुम्हाला जर एखादी पर्टिक्युलर एक्झाम हवं असेल की मी डिटेलमध्ये एक्सप्लेन करावी तर तुम्ही ते कमेंटमध्ये सांगू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे CUET. CUET म्हणजे कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट. या टेस्टच्या आधारे जर तुम्हाला पूर्ण इंडियामध्ये कुठल्याही मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये जसे की दिल्ली युनिव्हर्सिटी आहे, तर बेसिकली त्या काही युनिव्हर्सिटीजमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन हवं असेल BSc तर त्यासाठी तुम्ही ट्राय करू शकता या एक्झामसाठी. BScला तुम्हाला ॲडमिशन 12च्या बेसिसवरती पण मिळतं, पण तुम्हाला जर अशा मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूट्समध्ये किंवा युनिव्हर्सिटीजमध्ये ॲडमिशन हवं असेल तर त्यांची ही जी एक्झाम आहे गव्हर्नमेंटची CUET ही तुम्हाला क्लिअर करावी लागते. ज्याप्रमाणे तुम्हाला इंजिनिअरिंगला जायचं असेल तर JEE मेन्स, MST, CET सारखे एक्झाम्स क्लिअर करावे लागतात, त्याप्रमाणे तुम्हाला BSc करायची असेल तर CUET क्लिअर करावी लागते. इवन तुम्हाला असे काही कोर्सेस पाहायला मिळतील की ज्या कोर्सेसमध्ये फक्त 12च्या पर्सेंटेजच्या आधारे पण तुम्ही त्या कोर्सेसमध्ये एंटर करू शकता. असे पण बरेचसे कोर्सेस आहेत. पण 12th सोबतच जर तुम्हाला इतर काही एंट्रन्स एक्झाम द्यायच्या असतील तर या सगळ्या एंट्रन्स एक्झाम्स आहेत. आय होप की तुम्हाला या व्हिडिओमधून काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल, काहीतरी नवीन इन्फॉर्मेशन मिळाली असेल. आता या एक्झामचे फॉर्म्स कधी निघतात किंवा आपण कधी भरू शकतो, आपण एलिजिबल आहोत की नाही, याचा सिलेबस काय आहे, या सगळ्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला जर डिटेलमध्ये हवी असेल त्या एक्झामबद्दल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा, मी ते पण अपलोड करेन. त्यासोबतच या ज्या बऱ्याचशा एक्झाम्स आहेत तर या काही एक्झाम्स वर्षातून 2दा होतात. त्यासोबतच काही एक्झाम्सचा क्रायटेरिया आहे की तुम्हाला 12च्या बोर्ड एक्झाममध्ये 75%, मिनिमम 60%, 50% हे जो काही क्रायटेरिया आहे हा पण तुम्हाला पाहावा लागेल. सो तुम्ही 12thमध्ये असताना पण या एक्झाम्स देऊ शकता आणि 12ची एक्झाम झाल्यानंतर ॲडमिशनच्या वेळेस हे सगळं पाहिलं जातं की तुम्हाला एवढे पर्सेंटेज मिनिमम आहेत का आणि मग तुम्हाला ॲडमिशन दिलं जातं. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. Thank you so much for watching this video and see you in the next video. Bye bye.